नमस्कार. टेस्ट बाय शीतल्स रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत उपवासाची रबडी. यासाठी आपल्याला लागणारे आपण साहित्य बघू. 1 लिटर गाईचे दूध, अर्धा वाटी साबुदाणा खिचडीला भिजवतो त्याप्रमाणे 6 ते 7 तास भिजवून घेतलेला आहे. केसर, प्रत्येकी 5 काजू आणि बदामाचे काप, अर्धा टीस्पून वेलची पूड आणि अर्धी वाटी साखर. प्रथम आपण साबुदाणे मिक्सरमध्ये 5 सेकंदासाठी फिरवून घेणार आहोत. त्याने ती क्रश होतील. जास्त फिरवू नका, नाहीतर गोळा होतो. आता गॅसवर पसरट कढई तापायला ठेवू. त्यात आपण अर्धा कप पाणी घालून दूध उकळायला ठेवणार आहोत. थोडे पाणी तळाशी घातल्याने दूध खाली लागत नाही. शक्यतो पसरट पॅन किंवा कढई घ्यावी, त्यामुळे दूध लवकर आटायला मदत होते. दूध उकळले आहे. आता आपण गॅस बारीक करून त्यात केसर घालून घेऊ. केसर आधी घातल्याने त्याचा रंग चांगला उतरेल. नंतर त्यात क्रश केलेला साबुदाणा पसरवून घालू. एका जागेत घालू नका, नाहीतर त्याचा गोळा होण्याची शक्यता असते. आता मिश्रण एकदा चांगले ढवळून घेऊ. आपण ही झटपट अशी रबडी बनवणार आहोत, त्यामुळे आपण गॅस फास्ट करून घेऊया. दुधावर लवकर साई जमा होते, त्यामुळे ही साई 15 ते 20 सेकंदाने खरवडून दुधात घालत राहायचे, म्हणजे रबडीला रवा स्ट्रक्चर येईल. खूप जाड साई झाली तर ती एकाच जागी जमा होईल. आपण बाजूला जमा झालेली साई पण ह्यात खरवडून टाकत आहोत. साबुदाणा खाली लागू नये याची काळजी घ्यावी. त्यासाठी मिश्रण तळापासून ढवळत राहावे. हे मिश्रण आपण असेच 8 ते 10 मिनिटे ढवळून घेणार आहोत. आणि बाजूला जमा झालेली साई त्यात खरवडून घालणार आहोत. बघा, आता 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत. गॅस आपण बारीक करून घेतला आहे. आता आपण त्यामध्ये साखर आणि ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता. मी इथे फक्त काजू आणि बदामाचे काप घेतले आहेत. आता हे मिश्रण परत आपण ढवळून घेऊ आणि साखर विरघळू देऊ. साखर 3 ते 4 मिनिटात विरघळेल. आता साखर विरघळली आहे. शेवटी आपण ह्याच्यात वेलची पूड घालणार आहोत. गोड पदार्थात वेलची पूड नेहमी शेवटी घालावी, त्यामुळे स्वाद खूप चांगला येतो. बघा, आता आपले मिश्रण बासुंदीसारखे झाले आहे. आता ह्या स्टेजवर आपण गॅस बंद करणार आहोत. ह्या पूर्ण रेसिपीला आपल्याला एकूण 15 मिनिटं लागलेली आहेत. आता हे मिश्रण 1 तासासाठी रूम टेम्परेचरवर थंड करायला ठेवू. मिश्रणात साबुदाणा असल्यामुळे मिश्रण थंड झाल्यावर आटते. आता 1 तास झालेला आहे. आता आपण बघूया आपली रबडी तयार आहे का. बघा, छान अशी उपवासाची रबडी तयार झाली आहे. ह्याला आता आपण सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊ व सजावटीसाठी वरतून ह्याच्यावर बदामाचे काप घालू. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.